नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणाचा आणखी एक प्रकार, साबुदाण्याचे पापड। एकदम पांढरे शुभ्र मस्त खुसखुशीत होणारे साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे चला तर बघूया। त्यासाठी इथं 2 वाट्या साबुदाणा मी रात्रभरासाठी भिजवून घेतला आहे, किंवा तुम्ही 3-4 तासासाठी भिजवला तरी चालेल। एकदम मस्त असा भिजलेला साबुदाणा आहे आपला। साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी टाकून याला रात्रभर भिजवून घेतलं आहे मी आणि मस्त मोकळा करून घेतला आहे। छान फुललेला साबुदाणा आहे आपला हा। आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर शिजवण्यासाठी इथे एक पातेलं घेतलं आहे। आपण या पातेल्यामध्ये साबुदाणा शिजवणार आहोत। त्याच्यात अगोदर आपण या वाटीनं 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे, त्याच वाटीनं 8 वाट्या पाणी टाकून घेऊ। 1 वाटीसाठी 4 वाट्या असं प्रमाण घेतलं आहे पाण्याचं। या प्रमाणात एकदम मस्त पापड तयार होतात, घट्ट होत नाही किंवा पातळ होत नाही। तर इथे 8 वाट्या पाणी घेतले। आता यात पाण्यामध्ये आपल्याला थंड पाण्यामध्ये साबुदाणा टाकायचा नाही आहे, त्याने असं गाळ झाल्यासारखा होतो साबुदाण्याचा आणि पापड व्यवस्थित येत नाहीत। आपल्याला पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। खळखळून उकळी आलेल्या पाण्यातच साबुदाणा टाकायचा आहे। आता पाणी आपण गॅसवर ठेवलं आहे उकळण्यासाठी। याला आपल्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यावर झाकण ठेवू आणि याला उकळी येऊ देऊ। 5-7 मिनिटानंतर बघूया, इथे उकळी यायला लागली आपल्या पाण्याला, खळखळून उकळी आली। आता अशाच उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे आणि साबुदाणा अगोदरच मोकळा करून घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकून घेतला साबुदाणा। आता याला हलवून घेऊ। याला छान घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, किंवा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं याला छान। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। तुम्ही जर जिरं खाता असाल तर जिरं पण टाकू शकता। मी फक्त मीठ टाकणार आहे याच्यामध्ये। आता याला छान साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता 5-7 मिनिटानंतर बघूया, थोडासा शिजला इथे आपला साबुदाणा, पण अजून पण ते सैलच आहे आपलं मिश्रण। थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला। याला आणखी 5-7 मिनिट शिजू देऊ। अजून पांढरा साबुदाणा दिसतोय। आणखी 5-7 मिनिटानंतर बघूया याला। आता आणखी थोडा वेळ शिजवून घेतला आहे साबुदाणा। असा छान उकळी येतोय खळखळ। आता इथे बघू शकता 7-8 मिनिटानंतर बऱ्यापैकी घट्ट झाला आपला साबुदाणा आणि ट्रान्सपरंट पण झालेला आहे। आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता इथे पापड घालण्यासाठी मी उन्हामध्ये एक बेडशीट अंथरले आणि त्यावर कॅरी बॅग अंथरून घेतली। आता याच्यावर आपल्याला पापड घालायचे आहेत। हे साबुदाण्याचे पापड शक्यतो कॅरी बॅगवरच घाला। दुसरे सगळे कापडावर घातले तरी चालतात वाळवण्याचे प्रकार, पण हे साबुदाण्याचे पापड शक्यतो कॅरी बॅगवर घालायचे, म्हणजे ते काढायला सोपे जातात। आणि खाली सपाट जागा असेल अशाच ठिकाणी पापड घालून घ्यायचे। सगळं सपाट जागा असेल तर ते एकमेकात मिक्स होत नाहीत आणि एकमेकाला चिकटत नाहीत। जिथे पापड घातला आपण त्याच जागेवर राहतो। आणि पापड खूप मोठे मोठे पण घालायचे नाही, छोटे छोटेच घालायचे, म्हणजे ते फुलून मोठे होतात। आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप पण कमी टाकावं लागतं आपल्याला। खूप जास्त मोठे मोठे असले की तेल किंवा तूप जास्त टाकावं लागतं आणि ते कढईमध्ये मग तसं नंतर शिल्लक राहिलेलं डबल तळलेलं खावं लागतं। म्हणून छोटे छोटेच पापड करायचे, म्हणजे तळायला तेल पण कमी लागतं आणि फुलतात पण मस्त। बघू शकता इथे आपले पापड ज्या जागेवर टाकले तिथंच राहत आहेत। 2 वाट्यासाठी 4 वाट्या हे एकदम योग्य प्रमाण आहे पाण्याचं। आणि तरीसुद्धा तुमचं मिश्रण जर सैल झालं तर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि मग पापड घालायचे, किंवा घट्ट झालं तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून पाणी टाकायचं। इथे बघू शकता शेवटपर्यंत पापड घालेपर्यंत आपलं मिश्रण घट्ट झालं नव्हतं, एकदम व्यवस्थित राहिलं होतं जसंच तसं। आणि इथे आपले सगळे पापड घालून झालेत। मस्त असे आपले साबुदाण्याचे पापड तयार आहेत इथे।
याला आता मी घरामध्येच उन्हात घातलेलं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत इथे ऊन असतं. बऱ्यापैकी सुकले जातात. मग पलटी करून ताटात किंवा परातीत असे उन्हामध्ये ठेवून द्यायचे आणि 2 दिवसाच्या उन्हात एकदम कडकडीत वाळतात आपले पापड. मस्त असे 2 दिवसाच्या कडकडीत उन्हात वाळवून घेऊ याला आता. आता इथे 2 दिवसानंतर बघूया, एकदम कडकडीत असे मस्त वाळलेत आपले पापड आणि एकदम पांढरे शुभ्र झालेत, बघू शकता. आणि साबुदाणा पण छान दिसतोय व्यवस्थित आपल्या याच्यावर पापडावर. खूप कमी नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही असा. आता याला तळून बघू. तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करायचं. खूप कमी गरम तेलामध्ये तळायचे नाही शक्यतो पापड, मग ते आतमधून खाताना तळले जात नाहीत. आतमध्ये कडक तसंच राहतं, फक्त वरूनच तळले जातात. म्हणून थोड्याशा कडकडीत तेलातच तळायचे. आणि बघू शकता एकदम मस्त पांढरे शुभ्र पापड आपले तयार आहेत. मस्त असे कुरकुरीत पापड आपले तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण इथे तळून घेतलेत पापड. मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम मस्त खुसखुशीत असे आपले पापड झालेले आहेत. आणि तोडल्यावर नायलॉन साबुदाण्यासारखा एक साबुदाण्याचा दाणा सेपरेट होतो, बघू शकता तुम्ही इथे. असं नायलॉन साबुदाणा तळल्यावर होतो तसे आपले पापड तयार झालेले आहेत. असे पापड तुम्ही पण एक वेळेस करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.